मुगाची डाळ कशी बनवायची ते आपण बघणार आहोत घरच्या घरी. हे आमच्या कोकणातले काळे मूग असतात आणि हे आता मी 10 किलो मूग आणले होते. तर आता ते पूर्ण मी पाण्याने जवळजवळ 7 ते 8 वेळा मी धुवून घेणार आहे. दोन हवा खूप आहे, प्रॉब्लेम होतो थोडा. 28 माळा आहे ना, त्याच्यामुळे हवा भरपूर येते. आता हे 3 दिवस आहे. त्याच्यामुळे माझ्या आईचं जाता घेऊन आलेली आहे. आता गेले होते ना गावी लग्नासाठी, तेव्हा जाता घेऊन आले. मला अशा जुन्या पद्धती जपायला खूप. रामकृष्ण रे. मी आता मुगाची डाळ दाखवणार आहे कशी करणार आहे ती. आता हे मूग मी धुवून घेतले, त्याच्यामध्ये माती सर्व विरघळून गेली. त्याच्यानंतर मी पुन्हा साफ केले, तर मला एकही खडा भेटला नाही. फक्त 2-3 मिळाले दगडीचे खडे, ते पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणून स्वच्छ धुवून सुकवून ठेवलेले, हे बघा सुकवून ठेवलेले. आणि आता मी गावावरून जाता आणलेला आहे. माझ्या आईची आठवण, माझ्या आईने हा जाता घेतलेला होता आणि तो मी आणलाय. आणि मी आता बसले गॅलरीमध्ये आणि डाळ करणार आहे. तर आपण आता मुगाची कशी डाळ बनवतात ते बघूया. आता गावाला दगड असते ठोकायला, इथे काही नाही आहे. मी हातोडी घेतली असं. आणि आता मी ह्या मुगाची डाळ करणार आहे. डाळ करताना हे पटापट टाकायला लागतं, म्हणजे डाळ पटापट पडते अशी खाली. मस्त हवा लागते खाली. इथे गॅलरीमध्ये बसून मस्त डाळ बनवते आणि मस्त हवा सुटलेली आहे. दुपारी जरा ऊन असतं. जात्यावरती डाळ आता करते, कारण हे पटापट टाकले ना तर डाळ चांगली निघते, नाहीतर मग बारीक चुरा होतो. मला ह्या अशा जुन्या पद्धती आवडतात जपायला. म्हणून मी यावर्षी म्हटलं माझी आई बनवायची. माझी आई मला 10-10 किलो डाळ बनवून द्यायची, पण यावर्षी मी म्हटलं मूग आणले आणि मी स्वतः डाळ बनवणार आहे. माझ्या आईचं मी बघितलेलं माझ्या लक्षात आहे कशी बनवतात डाळ, आणि त्याप्रमाणे मी डाळ बनवणार आहे. याची डाळ होते. ही डाळ नंतर आता पुढची प्रोसेस आपण बघू. जात्यावरची ओवी बोली आता आपण. सुंदर माझे जाते गाव फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बालिकला, ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बालिकला. सुंदर माझे जाते गाव फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बालिकला. शिवशिव दोन्ही कुंटे ग प्रपंचा जनते ग, लावून 5 बोटे ग तू ये रे बालिकला, लावून 5 बोटे तू ये रे बालिकला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भरताना तू ये रे बालिकला, ओव्या गाऊ भरताना तू ये रे बालिकला. 12-16 गडणी अवघ्या कामिनी, 12-16 गडणी अवघ्या कामिनी, ओव्या गाऊ बैसोनी तू ये रे बालिकला, ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बालिकला.
प्रपंच दळण दळीले पीठ मी भरिले, प्रपंच दळण दळीले पीठ मी भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बाळकला, सासू पुढे ठेविले तू ये रे बाळकला, सत्वाच्या अंधन ठेविले पुण्य मी वैरिले, सत्वाच्या अंधन ठेविले पुण्य मी वैरिले, पाप उतू गेले रे तू ये रे बाळकला, पाप उतू गेले रे तू ये रे बाळकला, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बाळकला, ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बाळकला, जणी जाते गाईले कीर्ती ते राहिले, जणी जाते गाईले कीर्ती ते राहिले, थोडासा लाभ होईल तू ये रे बाळकला, थोडासा लाभ होईल तू ये रे बाळकला, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बाळकला, ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बाळकला. अशी पूर्वी लोक ओव्या गायच्या आणि त्याच्यामध्ये दळण कांडण 4-4 वाजता उठून करायचे. चक्की नसायची तेव्हा, काही नसायचं, पण हे असं गाणी बोलता बोलता कधी होऊन जायचं कळायचं नाही. हळूहळू जाते डाळ दळून झालेली आहे. 2 वेळेस ही दळली डाळ, त्या दिवशी रात्री घेतलेली करायला, नाही आता 2 दिवसांनी मग दिवसाची घेतलेली करायला. अशी आपली डाळ दाखवते. अशी डाळ आपली तयार झालेली आहे का. आता हिला तेल आणि पाणी असं लावणार. 10 किलो मुगा. आता तेल आणि पाणी लावणार हिला. तेव्हा इथे साडी सुटते. यामध्ये हवा खूपच सुटलेली आहे. पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तेल टाकणार. तेल आणि पाणी मिक्स करून डाळीला लावणार आहे आणि मग याच्या साडी निघतात टाकू आणि मग पुन्हा ठेवायचे उन्हामध्ये सुकायला. आणि मग हे डाळीचे चाळे आहेत ना, किंवा आपोआप सुटतात. मग पुन्हा ऊन द्यायचं. आणि आता हे पुन्हा मी उन्हामध्ये सुकायला टाकणार आहे. डाळ मी आता भरडून तेल आणि पाणी लावलेलं आहे.
आणि आता हळूहळू ऊन येतो आहे, कारण पश्चिमेला आमच्या खिडक्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला दुपारनंतरच ऊन येते. असे 2-3 दिवस मी आता सुकवणार आहे उन्हामध्ये. आणि नंतर मग पुढची प्रक्रिया बघूया, पाकडायला लागणार आहे अजून वगैरे. आमचं लोकेशन बघा. व्ह्यू एवढं छान आहे ना की काही करायला असं पापड वगैरे काय कंटाळा नाही येते. खूप सुंदर हवा वगैरे खूप छान येते. जास्त जास्त घातले की डाळीचं जास्त चुरा होणार नाही आहे अशी डाळ. आणि नंतर मग पाकडायची, म्हणजे साळी निघतात असं. आता ही डाळ मी पुन्हा भरडून, ही सुकलेली नव्हती म्हणून पहिली ती सावळ निघाली आहे, पण आता मस्त छान सुकलेली पुन्हा मी उन्हामध्ये टाकली. आणि बघा ती सावळ निघत पुन्हा निघत आहेत. मस्त आता पिवळी पिवळी साल सुटलेली आहे वरची मस्त. पुन्हा मी ऊन दिला ना, पहिल्या वेळेस मी दिला ऊन, तर मग डाळ सुकलेली नव्हती. त्याच्यानंतर मी पुन्हा ना उन्हामध्ये टाकले आणि पुन्हा भरडले. त्याच्यामुळे मी आता साली चांगल्या निघालेल्या आहेत. बघा डाळ किती छान दिसते पिवळी. मला जसं टाइम भेटेल तसं तसं मी करते. भजन, हरिपाठ, जेवण, बाहेरचं काय बाजार वगैरे आणायचं, मग तसं वेळ भेटेल तसं तसं एक प्रक्रिया करते मी. मला व्हिडिओमध्ये दाखवताना लागोपाठ दाखवले, आणि एक एक दिवस मी असं करते. 6 ते 7 दिवस मी चांगलं ऊन दिल्यामुळे बघा तेल पाणी लावून झालं. आणि 6 ते 7 दिवस ऊन दिल्यामुळे मस्त डाळीचं साळी सुटलेल्या आहेत आणि पूर्ण पिवळी पिवळी झालेली आहे. घरची घरची काही पावडर न मारलेली वगैरे सगळी डाळ अशी टाकून झाली का आता बऱ्यापैकी साळी निघालेली आहेत. ही बघा डाळ बऱ्यापैकी साळं निघालेली आहेत. ही बघा 2 वेळा मी पाकडली आणि आता एवढी साळं निघालेली आहेत. त्याच्यानंतर ही डाळ आपली मस्त झालेली आहे बघा पिवळी. मग मस्त घरची डाळ आहे. आणि कुठे कुठे आहे हे थोडंसं, पण ते घरी केलेली डाळ आहे ना, मशीनमध्ये नाही, तरी पण घरी केलेली तरी बऱ्यापैकी साळी निघालेल्या आहेत. बघा किती मस्त. आणि घरची डाळ एवढी टेस्टी असते ना, बापरे खूपच टेस्टी असते. आणि थोडी घातली ना, ती जर 4 वाटी घेतली ना आपण मार्केटमधली, तर ही 2 वाटीमध्ये आपलं काम होतं. अशी रेडी आहे बघा, तयार आहे मुगाची डाळ. आणि जर झुमगे
सर्व कचरा वगैरे जाऊन आपली 8-8.5 किलो डाळ झालेली आहे.